म्हणजे आपल्या त्या सुट्ट्या किंवा मामाच्या गावी जाणं, आजीच्या गावी जाणं, ह्या कधी कधी कोणी मांडण्याचा का नाही प्रयत्न केला? ज्या आठवणी आपण असं म्हणत नाही की विसरून चाललोय, पण आत्ताच्या काळामध्ये मामांच्या गावी किंवा ह्याच्या कुठल्याही घरी जाणं, कुठल्याही गावात जाणं हे बंद झालंय. कोणाच्याही म्हणजे ते नातलग नसतील तरी आपण त्यांच्या घरात इतके महिने काढलेले आहेत ना, की तिथे आपल्याला तेवढ्या भीती नव्हती, तेवढा हक्क होता की कुठल्या डब्यात कुठला लाडू ठेवलाय तेही खाण्याची. हे करत असताना जेव्हा आपण कॅरेक्टर वाढतात, ते कॅरेक्टर वाढत गेल्यानंतर मग पहिलं कोणाला विचार करतो आपण? आपल्या मित्रांनाच पकडतो, जे व्हेंटिलेटरलाही केलं होतं. जाणीव संपन्न व्यक्तिमत्व राजेश मापुसकर आणि रोहन मापुसकर, निर्माते दिग्दर्शक असं दोन्ही त्यांना बिरुद आहेत. ती दिमाखाने मिरवणारी माणसं आहेत आणि अतिशय जेन्युन या इंडस्ट्रीत, कचकड्याच्या असणाऱ्या इंडस्ट्रीत अतिशय खरी असणारी माणसं. खूप बरं वाटतंय म्हणजे ज्या वेळेला मुळात भाऊ भाऊ एकत्र आहेत, मराठी भाऊ एकत्र आहेत. तर या सगळ्या गोष्टींना एक वेगळ्या पद्धतीचा एक गंध आहे. तो त्या मातीचा आहे, तो त्या नात्याचा आहे, तो त्या आठवणींचा आहे. ह्या सगळ्याकडे तुम्ही कशा अर्थाने पाहताय आणि कुठेतरी श्रीवर्धन मधल्या त्या थिएटर मधल्या त्या घरामधल्या आणि त्या सगळ्या स्वप्नांचा असणारा एक वेगळा पाठलाग आहे. आज येताना नेमकं मनात काय काय आहे हे सगळं पुढ्यात घेऊन येताना. तर आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे की एक्झॅक्टली भाऊ भाऊंचा हा जो एक संगम आहे, कॉन्फ्लुएन्स आहे, तर ती आठवण आता तू मला करून दिलीस. तर मला त्याविषयी बोलावंसं वाटतं की जेव्हा आपली ही फिल्म चित्रपताका फिल्म फेस्टिवलला ओपनिंग फिल्म म्हणून जेव्हा अनाऊन्स झाली आणि एक्झिबिट झाली, त्यावेळेला मी सांगितलं होतं, ते पुन्हा आता रिपीट करतो, की भाऊबंदकी काय असते आणि भाऊबंदकीमध्ये काय काय होऊ शकतं, चांगलं वाईट दोन्ही होऊ शकतं. तर कुठेतरी मला असं वाटलं की त्याला जो एक शाप आहे, त्याला जो एक काळिमा लागतो की भाऊबंदकीमध्ये काय होतं, तर मला असं वाटलं की एक जर दोन भावांनी अशी एक छान फिल्मही केली तर तेही घडू शकतं. त्यामुळे ठरवलं तर चांगलं होऊ शकतं दोन भावांमध्ये. तर मला असं वाटलं की आपल्याला हा प्रोजेक्ट नुसता प्रोजेक्ट नाही, नुसती फिल्म नाही आहे, ही नुसती आमच्या रोहनची डेब्यू फिल्म नाही आहे, तर हा दोन भावांनी केलेला एक प्रकल्प आहे जो आम्हाला प्रेक्षकांना त्यांच्या आठवणीच्या रूपाने आणून सादर करायचं आहे. तर हे स्पिरिट त्याच्या मागे होतं. निश्चित एक आठवणींचा वेगळा अल्बम आहे आणि बालपणीला जोडणाऱ्या खूप कमी आठवणी आपल्या टेक्निकली जे दुवे असतात त्यांना कनेक्ट करणारे असतात. तर एप्रिल मे नावापासून किंवा ओव्हरऑल असणाऱ्या सगळ्या गोष्टींबद्दल रोहन तू बोलावंस असं मला वाटतं. एप्रिल मे नावावरती नंतर येतो. म्हणजे बेसिकली हा प्रवास सुरू झाल्याचं कारणच इतकं होतं की मी एक फिल्म पिच केली होती राजू दादाला, आणि सतत काही ना काहीतरी नवीन लिहिल्यानंतर त्याला पिच करत असतो. तर पिच करत असताना त्यांनी विचारलं अजून कुठली आपल्याकडे अशी स्क्रिप्ट आहे. तर मी एप्रिल मे बद्दल त्याला ऐकवलं होतं. तर मला एप्रिल मे हा प्रवास खूप सुंदर वाटेल, हा आपण विचार करूयात. मग त्याला लिहायला सुरुवात केली. म्हणजे तेव्हा तर मी कॉन्सेप्ट लेवललाच ऐकवली होती, कारण की कॉन्सेप्ट लेवलवरतीच ती कथा होती त्याची. आणि मग ज्या दिवशी त्याच्यावर बसून जेव्हा विचार करायला लागलो, अभ्यास करायला लागलो, म्हटलं अरे आत्तापर्यंत कधीच एप्रिल मेवरती कुठलीच गोष्ट आलेली नाही आहे. म्हणजे आपल्या त्या सुट्ट्या किंवा मामाच्या गावी जाणं, आजीच्या गावी जाणं, ह्या कधी कधी कोणी मांडण्याचा का नाही प्रयत्न केला? ज्या आठवणी आपण असं म्हणत नाही की विसरून चाललोय, पण आत्ताच्या काळामध्ये मामांच्या गावी किंवा ह्याच्या कुठल्याही घरी जाणं, कुठल्याही गावात जाणं हे बंद झालंय. आपल्याकडे पण बऱ्याच वेळेला असं होतं की अरे कोणी पाहुणे आले की पहिले हल्लीची व्यक्ती काय विचार करते की अरे आता किती दिवस राहणार. त्या काळामध्ये ते नव्हतं. खरंय, कोणाच्याही म्हणजे ते नातलग नसतील तरी आपण त्यांच्या घरात इतके महिने काढलेले आहेत ना, की तिथे आपल्याला तेवढ्या भीती नव्हती, तेवढा हक्क होता की कुठल्या डब्यात कुठला लाडू ठेवलाय तेही खाण्याची. मग त्या आठवणींना लिहायला सुरुवात केली आणि मग असा विचार केला की आपण हे मांडतोय तर मग आपण आपल्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने मांडण्याचा प्रयत्न करूया. मग आपण आपला पॉईंट ऑफ व्ह्यूने मांडताना विचार काय करतो की आपण पहिला आपल्या सुट्ट्यांबद्दल विचार करतो, आपल्या काही त्रुटींचा विचार करतो, काही आपल्या चांगल्या गोष्टींचा विचार करतो. हे करत असताना जेव्हा आपण कॅरेक्टर वाढतात, ते कॅरेक्टर वाढत गेल्यानंतर मग पहिलं कोणाला विचार करतो? आपण आपल्या मित्रांनाच पकडतो, जे व्हेंटिलेटरलाही केलं होतं. तर मित्रांचा विचार केला. मग मित्रांचीच नावं घेऊन मग त्यांनाच प्लॉट डेव्हलप करायला सुरुवात केली होती. ते करत असताना मग आईवडील कोण?
मग असा विचार केला की मित्रांच्या आईवडिलांना आपण फ्रेम करूयात का, की जेणेकरून आपल्याला त्यांचे स्वभाव माहिती आहेत. की माझे जसं एक कॅरेक्टर आहे प्रसाद नावाचं, तर त्याचं स्वतःचं हॉटेल आहे, माझा मित्र आहे खास प्रसाद विचारे म्हणून, त्याचं स्वतःचं हॉटेल आहे प्रसाद नावानेच, प्रसाद हॉटेल म्हणून. त्याचे वडील लहानपणापासून स्ट्रिक्ट होते, म्हणजे अजूनही ते स्ट्रिक्टच आहेत, म्हणजे तसे ते खूप असे, म्हणजे ते नारळ आहेत एक प्रकारे, आतून असे खूप असे गोड पण असे नरम पण आहेत, पण बाहेरून खूप कडक दिसतात. तर मग ते लिहिणं सोपं झालं मला. तर ते लिहित असताना जेव्हा सगळे कॅरेक्टर डेव्हलप करत गेलो आणि मग एक अशी वेळ आली की अरे ह्याचं आता पुढे कसं आपण ह्याला नेऊ शकतो. मग राजवताला एक दिवस ती गोष्ट ऐकवली, राजवला ती प्रचंड आवडली. आता मी सांगू नाही शकणार, पण काही एलिमेंट्स असे होते, मग राजवने त्यांनी गाईड केल्यावरती असं झालं की अरे हे आपण सेकंड हाफ फिल्मचे वापरूया, सेकंड ॲक्टमध्ये वापरूया. त्याच्याने मग स्क्रीन प्ले बदलला. आणि मग हे सगळं झाल्यावरती पिक्चरचं काय नाव असावं, तर मग सुट्ट्यांचं जाय तर मग आपण एप्रिल मेच ठेवूया, हा पॉईंट ऑफ व्ह्यू होता. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.